तालुक्यातील पूर्णा हिवरा मार्गावरील रखडलेल्या व निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात सरपंच मंगेश भाऊ साबळे, युवा मंचाचे प्रदेशाध्यक्ष बाबाराव ढोणे यांनी दिनांक 25 फेब्रुवारी रोजीपासून पूर्णा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। या आमरण उपोषणाला शहरासह तालुक्यातील विविध संघटनांनी, पक्षांनी, परिसरातील ग्रामस्थांनी मोठा पाठिंबा दर्शवला आहे। रस्त्याचे काम तात्काळ सुरू करून पूर्ण करावे, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि संबंधित कंत्राटदाराचे टेंडर रद्द करावे या प्रमुख मागण्यांसाठी हे उपोषण छेडण्यात आले आहे। पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत पूर्णा हिवरा रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे व सदरील काम 6 महिन्यांपासून काम पूर्णपणे बंद असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। सध्या रस्त्यावर उघडी गिट्टी व दगड पडून असल्याने अनेक अपघात झाले असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। पांगरा, वाई पिंपळा, लोखंडे, मरसूळ, लोणधार, हिवरा आदी गावांतील नागरिकांना या रस्त्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। शाळकरी मुले मुलींना वाहतूक बंद असल्याने पायी शाळा, कॉलेजला जावे लागत आहे। शेतकऱ्यांच्या जमिनी खोदून ठेवल्या असून त्यांनाही योग्य मोबदला मिळालेला नसल्याची तक्रार आहे। सध्या उपोषण सुरू असून तात्काळ रस्त्याचे काम सुरू करण्यात यावी, तरच मी उपोषण मागे घेऊन अन्यथा उपोषण सुरूच ठेवू असे ढोणे यांनी एकमत डिजिटलशी बोलताना सांगितले आहे। एकमत डिजिटल करिता सुशील गायकवाड, पूर्णा। नमस्कार, मी बाबाराव ढोणे, सरपंच मंगेश भाऊ साबळे युवा मंचाचा प्रदेशाध्यक्ष आहे। मी मागील 4 महिन्यापासून आम्ही सतत पाठपुरावा करतोय। पूर्णा ते हिवरा हे पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत जो रस्ता आहे, आमच्या या रस्त्याची एवढी दयनीय अवस्था झालेली आहे। तो कंत्राटदार कुठे आहे, कुठला आहे, कोणाला थांगपत्ता लागत नाही। त्याचं सगळं काम त्यानं बंद करून टाकलेलं आहे। जेही आम्ही त्यांना चौकशी केली की बाबा हे काम कधी होणार आहे, तर वेगवेगळे कारणं सांगतात। इकडचं ह्याचं असं आहे, त्याचं तसं आहे, की ह्याचं असं झालं, त्याचं तसं झालं, त्या समृद्धीचा विषय, वेगवेगळे कारणं सांगून फक्त आता जनता 6 गावची आमची एवढी त्रस्त झालेली आहे। आणि मला तर वाटतं की ह्या गुत्तेदाराला वेगवेगळ्या प्रकारचे हे व्यवहार करून त्यांनी यांना सगळं सूट दिलेली आहे। त्यामुळे हा गुत्तेदार मस्तावल झालेला आहे आणि हे सर्वसामान्य माणसाच्या माथी पडलेलं आहे। आता हे सगळं आमचे लोक दररोज एक आमचा त्या रस्त्यावर मरण पावला, त्याच्यानंतर आमचे कित्येक लेकरं जायबंदी झाले, पडले गाड्याहून। आज काल एकाचा पाय मोडला, आज एक जण गाडीवरून पडला। आणि आम्ही दररोज म्हणजे 6 महिन्यापासून हे आंदोलनं करतोय, हे करतोय, याच्या कुठल्याही प्रकारचा याच्यावर काही परिणाम होत नाही। ठीक आहे, त्यांनी सांगतायत की समृद्धीचा विषय आहे। अहो, समृद्धीचा विषय जर असेल ना, तर समृद्धीचा विषय थोड्यापुरता होता आणि ह्या गोष्टीला संपूर्ण हे प्रशासकीय जे अधिकारी आहेत, इंजिनियर लोक हे जिम्मेदार आहेत। कारण इंजिनियर लोकांनी जर पहिलेपासून यांना सूट दिली नसती, याच्यामध्ये आम्हाला दाट शक्यता आहे की आम्हाला वाटतं याच्यामध्ये खूप मोठा आर्थिक व्यवहार झालेला आहे आणि या लोकांनी या गुत्तेदाराला फक्त त्या गोष्टीसाठी हे केलेलं आहे। म्हणून आमची आता प्रखर भूमिका आहे। आम्ही आता आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही उठणार नाही। त्यानंतर त्या गुत्तेदाराने शेतकऱ्यांच्या जमिनी कुठलेही करार न करता जमिनी खोदल्या, त्याचा 1 रुपयाचा मोबदला त्या शेतकऱ्यांना दिलेला नाही आणि अर्धवट कामं करून। आणि तहसीलदाराकडे आम्ही गेलो तर तहसीलदार म्हणते की आम्हाला याच्यातलं काही माहीत नाही। अहो, एक टिप्पर जर खोदायचं म्हणलं तर तहसीलच्या कर्मचाऱ्याला 2 मिनिटामध्ये माहिती मिळते की इथं खोदल्या जाते म्हणून। मग शेतकऱ्याच्या एवढ्या जमिनी खोदल्या जात आहेत, तर तुम्ही डोळे झाक का करताय? याच्यामध्ये सुद्धा आर्थिक व्यवहार खूप मोठा झालेले आहेत अशी आम्हाला दाट शक्यता आहे। आणि मी तर म्हणतो या महसुली अधिकाऱ्याची सुद्धा, तहसीलदाराची सुद्धा विभागीय चौकशी लावली पाहिजे आणि या परिसरामध्ये जेवढंही जमिनीचं गौण खनिज उत्खनन झालेलं आहे, याची पूर्णतः शहानिशा करून या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे। आमचं कुठल्याही प्रकारचं कारण त्यांनी ऐकून घेतलेलं नाही, कारण त्यांना आमच्याकडून काय मिळणार आहे? गुत्तेदाराची पाठराखण केली तर यांना मलिदा खायला मिळतो। आम्ही सामान्य माणसं पडलो काय, मेलो काय, याची यांना कुठल्याही प्रकारची काहीही घेणं देणं राहिलेलं नाही। पण आमचं एकच म्हणणं की हा विषय फक्त पांगऱ्यापुरताच मर्यादित नाही। अनेक साहेबांनी सांगितलं की कितीतरी कामं त्यांनी या तालुक्यामध्ये घेऊन ठेवलेले आहेत।
कुठलंही काम त्याने पूर्ण केलेलं नाही. आणि हेच लोक मग त्यांना हेच सांगतात की त्यांनी कुठलंही काम केलेलं नाही. मग हेच लोक त्यांना पाठीशी का घालतात? म्हणून मी म्हणतो याची पूर्ण शहानिशा करा, याची चौकशी करा आणि या गरीब 6 गावच्या त्रस्त जनतेला न्याय द्या. मी एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. भूमिका काय असणार आहे आपली? आमची भूमिका साहेब, आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही मेलो तरी चालते, पण आमची न्याय मिळेपर्यंत मला 6 गावच्या लोकांना न्याय मिळेपर्यंत मी इथून उठणार नाही. माझ्या शेतकऱ्यांना गौण खनिजाचं जे काय आहे त्याचं क्लिअरन्स सर्टिफिकेट या तहसीलदारांना दिल्याशिवाय मी ही जागा सोडणार नाही. आणि हे पूर्ण जे कामं रुकलेले आहेत याला हे दोन्ही इंजिनियर जबाबदार आहेत. या इंजिनियर लोकांनी त्या कंत्राटदाराला डील दिली म्हणून तो मस्तावल झाला. नाही तर आतापर्यंत या लोकांना व्यवस्थित कामं झाले असते, व्यवस्थित आम्हाला न्याय मिळाला असता. या इंजिनियर लोक सरकारी अधिकारी आहेत, याला धनधानगे पगार आहेत, पण हे या कामाकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. म्हणून आम्हाला हे आम्हाला भोगायला लागते. म्हणून म्हणतो या सरकारी इंजिनियर लोकांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि या गुत्तेदाराला कोण पाठीशी घालते याचीही चौकशी झाली पाहिजे आणि माझ्या 6 गावच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. मी एवढीच प्रशासनाला विनंती करतो आणि थांबतो. Thanks for watching Ekmat Digital.